नमस्कार. मी शाळा बोलते. आश्चर्य वाटतंय? अहो खरंच मी तुमची लाडकी शाळाच बोलते. बरोबर 24 वर्षांपूर्वी याच 1 ऑगस्टच्या दिवशी माझी सुरुवात झाली आणि आज मी 25व्या वर्षात पदार्पण करते. त्यामुळे मला खूप आनंद होतोय आणि म्हणूनच ठरवलं की तुम्हा सर्वांशी आपणच संवाद साधायचा. 1 ऑगस्ट 2000 रोजी शेठ मखतलाल गगलभाई हायस्कूल या ज्ञानवृक्षाच्या छायेत प्राथमिक विभाग या नवीन बीजाचं बीजारोपण झालं आणि या प्रवासाला सुरुवात झाली. त्या काळात गावात इतर शाळा असताना ही नवीन शाळा कशी काय चालणार याबाबत तालुक्यात मोठी चर्चा होती. पण माझे संस्थाचालक शिक्षक वर्ग मात्र माझ्या यशासाठी मनापासून मेहनत घेत होते. शैक्षणिक दर्जा राखतानाच विविध सहशालेय उपक्रम राबवत होते. हळूहळू याचा परिणाम दिसू लागला. अल्पावधीतच इतर शाळांच्या तुलनेत माझं वेगळेपण सिद्ध होऊ लागलं. पालकांचा माझ्याविषयीचा दृष्टिकोन बदलू लागला आणि माझा परिसर लहानग्यांच्या किलबिलाटाने गजबजून गेला. 2000 साली इयत्ता 4थीत 4 विद्यार्थ्यांपासून सुरू झालेला हा प्रवास आज 343 विद्यार्थ्यांपर्यंत येऊन पोहोचला. पण मी शाळा म्हणजे नक्की कोण? ही इमारत, क्रीडांगण की फलक? हे आणि या पलीकडेही बरंच काही. त्यात सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे माझ्याकडे आलेले तुम्ही माझे लाडके विद्यार्थी, जे कधी आषाढीच्या वारीत वैष्णवाची तर ग्रंथदिंडीत वाङ्मयाची पताका हाती धरतात. ते रानभाज्यांच्या प्रदर्शनातून निसर्गाशी नातं सांगतात. कोण मॅडम? आणि विज्ञानाच्या प्रयोगातून भविष्याचा वेध घेतात. संस्कृत मार्गदर्शन वर्गात संस्कृतचे धडे गिरवणारा, आणि इंग्लिश कॉन्व्हर्सेशन क्लासमध्ये इंग्रजीशी सख्य जोडणारा माझा विद्यार्थी म्हणजे मी. That's Richard. Always thirsty. Is a toy helicopter? Yes, it's new. Can you guess that? Anybody? Yes? Yeah, good. या आणि अशा अनेक उपक्रमातून मी व्यक्त होते आणि म्हणूनच इतरांपेक्षा वेगळी ठरते. या माझ्या प्रवासाला नवे पंख मिळाले ते 2008 साली, जेव्हा जामसंडे भटवाडी गावचे सुपुत्र श्री सदानंद पवार यांची आर्थिक साथ मला लाभली. आणि माझं मिलिंद सदानंद पवार पूर्व प्राथमिक शाळा असं नामकरण झालं. मला नवीन ओळख मिळाली, भक्कम आधार मिळाला आणि माझी वाटचाल अधिक आत्मविश्वासाने सुरू झाली. गेल्या 24 वर्षात अनेक भौतिक शैक्षणिक बदल झाले. मला स्वतःची नवीन इमारत मिळाली, सोयीसुविधा झाल्या.
बदललं नाही ते इथलं विद्यार्थी केंद्रित शिक्षण. त्यांच्या प्रगतीचा ध्यास घेतलेला शिक्षक वर्ग, सर्वांना खंबीरपणे पाठिंबा देणारी संस्था. आज जेव्हा माझे विद्यार्थी तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर बक्षिसं मिळवून येतात, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद मी एखाद्या पदकाप्रमाणे मिळवते. माझ्या माजी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना, नोकरी उद्योगात उत्तम यश प्राप्त करताना पाहून माझं ऊर अभिमानाने भरून येतं. कारण आज जरी त्यांच्या हा यशाचा वेलू गगनावरी गेला असला तरी याचं रोप माझ्याच दारी लावलंय, ही जाणीव मला खूप समाधान देऊन जाते. काहीशा प्रतिकूल परिस्थितीत सुरू झालेला प्राथमिक विभाग, ते आज जिल्ह्यात सुपरिचित असणारी यशस्वी शाळा. हा प्रवास शक्य झाला तो संस्थाचालकांचं मार्गदर्शन, शिक्षक व इतर कर्मचारी वृंदांची निस्पृह सेवा आणि पालक वर्गाची साथ या त्रिसूत्रीमुळेच. या तिघांच्या समन्वयातून यापुढेही आपण यशाची नवनवीन शिखरं गाठत राहू याची मला खात्री आहे. या रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने पुन्हा माझ्या सर्व आजी माजी विद्यार्थ्यांनी एकत्र यावं, हसावं, बागडावं, तुमच्यासोबत मोठ्या झालेल्या तुमच्या या शाळेलाही पाहावं. माझ्या प्रांगणात लहानाचे मोठे झालेल्या माझ्या सगळ्या मुलांना मला भेटता यावं, आजचं त्यांचं यश साजरं करता यावं, जुन्या आठवणींना उजाळा मिळावा. जुन्या आठवणींना उजाळा मिळावा, नवीन आठवणी निर्माण व्हाव्या, हाच या रौप्य महोत्सवी कार्यक्रमाचा उद्देश आणि या संवादाचं प्रयोजन. मग येणार ना नक्की? तुमची शाळा तुमची वाट बघते.